नमस्कार मित्रांनो, मी संजना गोटपडे, करंटली अ थर्ड इयर स्टुडंट इन द ब्रांच ऑफ ENC BLD इंजिनिअरिंग कॉलेज विजयपूर. मी आज तुम्हाला सगळ्यांना हे विचार बोलणार आहे की चाणक्याचा अर्थशास्त्र आणि मॉडर्न बिझनेस मॅनेजमेंटवर त्याचा उपयोग, चाणक्याचा नीती, त्यांचा विचार आजच्या मॉडर्न बिझनेसमध्ये काय काय उपयोग देणार आहे हे सगळं आम्ही आज पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. शास्त्र एन्शियंट विजडम फॉर मॉडर्न बिझनेस. चाणक्य, ज्यांना कौटिल्य म्हणून सुद्धा ओळखले जाते, हे एक महान अर्थशास्त्री, राजकीय विचारक आणि चंद्रगुप्त मौर्य यांचे मार्गदर्शक होते. त्यांनी लिहिलेले अर्थशास्त्र हे केवळ राजकारणावर आधारित ग्रंथ नसून संपत्ती व्यवस्थापन, नेतृत्व, नीती, अर्थव्यवस्था आणि संघटना व्यवस्थापन यावर आधारित एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. आजच्या मॉडर्न बिझनेसमध्ये सुद्धा चाणक्य यांचे विचार खूप उपयोगी ठरतात. त्यांच्या अर्थशास्त्रात सप्तांग थेअरी म्हणजे राज्याचे 7 महत्त्वाचे स्तंभ सांगितले आहेत. पहिला स्तंभ आहे की स्वामीन म्हणजे राजा. आजच्या बिझनेसमध्ये हा सीईओला दर्शवतो. सीईओ कडाच दृष्टी, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि चांगलं चरित्र असणे गरजेची आहे. दुसरा स्तंभ आहे अमात्य म्हणजे मंत्री. हे आजच्या मॅनेजमेंट टीम सारखे आहेत, जे कंपनीला योग्य दिशा देतात. तिसरा म्हणजे जनपद म्हणजे टेरिटरी, जे मार्केट प्रेझेन्स दर्शवते. कंपनीच्या बाजारातील प्रभाव खूप महत्वाचा असतो. चौथा म्हणजे दुर्ग म्हणजे फॉर्ट्रेस, जे कंपनीची इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुरक्षा दर्शवते. पाचवा म्हणजे कोसा, ट्रेजरी. चाणक्य म्हणतात की धन व्यवस्थापन हे राजाचे हृदय आहे. मॉडर्न बिझनेसमध्ये स्ट्रॅटेजिक बजेटिंग अँड कॉस्ट कंट्रोल, डायव्हर्सिफाईड इन्कम आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट खूप महत्वाचे आहे. सहावा आहे दंड म्हणजे आर्मी, जे कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेंथ दर्शवते. कंपनीला मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी मजबूत स्पर्धात्मक शक्ती हवा असते. सातवा म्हणजे मित्र, अलायन्स म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स. योग्य सहकार्य आणि बिझनेस अलायन्सेस मुळे कंपनीचा विकास वेगाने होतो. लीडरशिपमध्ये चाणक्य आयडियल किंग ला विजनरी म्हणतात. आजच्या सीईओ सुद्धा फ्युचर प्लॅनिंग, टाइमली डिसिजन्स आणि एथिकल लीडरशिपवर भर देतो. कॅरेक्टर आणि इंटिग्रिटीमुळे ट्रस्ट बिल्ड होतो. रिसोर्स मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक फायनान्शियल प्लॅनिंग. कोसा म्हणजे ट्रेजरी. चाणक्य म्हणतात की धन व्यवस्थापन हे राजाचे हृदय आहे. मॉडर्न बिझनेसमध्ये बजेटिंग, कॉस्ट कंट्रोल आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट खूप महत्वाचे आहे. स्ट्रॉंग फायनान्शियल प्लॅनिंगमुळे बिझनेस सक्सेसफुल होता. बिझनेस पार्टनरशिपमध्ये चाणक्य संधी, विग्रह, यान ही 3 मार्ग सांगतात की संधी म्हणजे शांती आणि पार्टनरशिप, विग्रह म्हणजे कॉम्पिटिशन आणि यान म्हणजे योग्य वेळेस पुढे जाणे किंवा मागे हटणे. हे मॉडर्न बिझनेस स्ट्रॅटेजीमध्ये खूप महत्वाचे आहे. कॉम्पिटिटिव्ह इंटेलिजन्ससाठी चाणक्य दूता आणि कारा या इंटेलिजन्स नेटवर्कवर भर देते. आज मार्केट रिसर्च, कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस आणि बिझनेस इंटेलिजन्स या माध्यमातून कंपनीज चांगले निर्णय घेतात. एथिकल बिझनेस पार्टनरशिप प्रॅक्टिसेसमध्ये क्लिअर रूल्स, फेअर इम्प्लिमेंटेशन, स्टेकहोल्डर प्रोटेक्शन आणि करप्शन कंट्रोल खूप महत्वाचे आहे. चाणक्य म्हणतात की न्याय आणि डिसिप्लिनमुळे संघटना मजबूत होते. त्यांनी प्राजहिता म्हणजे प्रजाहिता म्हणजे लोककल्याणावर सुद्धा भर दिला. आजच्या बिझनेसमध्ये एम्प्लॉयी वेलफेअर, एन्व्हायर्नमेंटल सस्टेनेबिलिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. शेवटी चाणक्यास अर्थशास्त्र आपल्या सांगते की सस्टेनेबल सक्सेससाठी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, अडॅप्टिव्ह लीडरशिप आणि स्ट्रॉंग एथिकल फाउंडेशन गरजेची आहे. 2300 वर्षा जुना हा ग्रंथ आज सुद्धा मॉडर्न बिझनेसला योग्य दिशा देतो. म्हणून चाणक्याचे विचार केवळ इतिहास नसून ते आजच्या कॉर्पोरेट जगासाठी एक स्ट्रॉंग गाइडिंग प्रिन्सिपल आहेत. मी समजले की मी काय काय जाणकारी दिले तुम्हाला लई पुढं अगर तुम्हाला बिझनेसमध्ये जाणार असलं तर हेल्प होते मन मी वाटते. सो तुम्ही पण बिझनेसमध्ये यश हुआ, तुम्हाला पण ड्रीम असतात ना,
तो बिझनेसमध्ये जायचं ते. सो त्याला असं जाणार असलं तर तुम्ही पण चाणक्याचा नीती नियमाने पालन करा. डेफिनेटली यू विल गेट द सक्सेस. सो थँक यू सो मच.